झी 24 तास, एक पाऊल पुढे. हे अवघ्या 2 दिवसांचं बाळ. अक्षरशः चमत्कार की या बालिकेनं तब्बल 12 तास मृत्यूशी झुंज दिली. तिच्या या निर्दयी आईनं तिला जैनपूर गावाला लागून असलेल्या फुके यांच्या शेतातल्या जमिनीत पुरलं. रखवालदाराला ही बाब लक्षात आल्यावर त्यानं पोलिसांना माहिती दिली आणि बालिकेला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या बालिकेची स्थिती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. आता इन्फेक्शन तर त्याचं जास्त वाटत नाहीये, पण तरी नंतर जॉन्डिस किंवा आणखी काही इन्फेक्शन नंतर काही होऊ नये म्हणून 5-6 दिवसापर्यंत अंडर ऑब्झर्वेशन ठेवू बाळाला आणि नंतर मग 6 दिवसानंतर सुट्टीचा विचार करता येईल. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या या बाळाला असा जिवंतपणी पुरण्याचा प्रकार करणाऱ्या कुमारी मातेला पोलिसांनी 4 तासात पकडलं असून आणखी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलंय. बच्चे के पिता भी कौन है, संशयित पिता, क्योंकि जब तक एनालिसिस नहीं होता हम बता नहीं पाएंगे एग्जैक्टली, बट वो कबूल कर रहे हैं वो दोनों का कुछ रिलेशन था, उसी में ये प्रेग्नेंट हुई थी और बच्चा हुआ था बोल के, तो उन दोनों को ताबे में लेके अटक करके आगे का इन्व्हेस्टिगेशन चालू है. याआधीही येवल्यात लहान बाळाला शाळेच्या पटांगणात पुरल्याचा प्रकार घडलेला होता आणि आता हा चांदूर बाजार मधला प्रकार. केवळ दैव बलवत्तर म्हणून हे बाळ बचावलं, पण एखादी आई आपल्या पोटच्या गोळ्याला असं मृत्यूच्या तोंडी द्यायला कशी धजावू शकते हा प्रश्न उरतोच. झी 24 ताससाठी अमरावतीहून राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.